नमस्कार. टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. होय, केंद्रीय मंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांनी दिल्ली येथे अर्थमंत्र्याची भेट घेतलेली आहे. केंद्रीय मंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांनी अर्थसंकल्पापूर्वी कृषी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विविध भागधारकांशी सविस्तर चर्चा केली. प्राप्त सूचनांचा अहवाल अर्थमंत्र्यांना देण्यात आलेला आहे. होय, या ठिकाणी अलीकडच्या काळात आठवड्यात आणि देशभरातील विविध राज्यांना भेटीसुद्धा दिल्या आहेत आणि राज्यामध्ये आणि दिल्लीमध्ये प्रगतशील शेतकरी, कृषीतज्ञ, बचत गट, सहकारी संस्था, ग्रामीण उद्योग आणि दोन्ही मंत्रालयाशी संबंधित राष्ट्रीय स्तरावरील संस्थांच्या वरिष्ठ प्रतिनिधींशी व्यापक चर्चासुद्धा करण्यात आली. त्यांनी या चर्चेतील कल्पना आणि सूचना एका व्यापक कृषी आणि ग्रामीण विकास योजनेत रूपांतरित केल्या आणि त्या अर्थमंत्र्यांना या ठिकाणी सादर केल्या. त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो, केंद्रीय मंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हणाले की पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ग्रामीण भारताला स्वावलंबी आणि समृद्धी करण्यासाठी सतत काम करत आहोत. पंतप्रधानांच्या सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली आगामी सर्वसाधारण अर्थसंकल्प शेतकरी आणि ग्रामीण समाजासाठी प्रेरणादायी असेल. 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पंतप्रधानांच्या समृद्ध शेतकरी मजबूत गावे या संकल्पाला साकार करण्यासाठी एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वाससुद्धा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.